गोलंदाजी केली होती. वेलपेड निमेश, आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने खेळलास आणि आपल्या संघाला विजयश्री प्राप्त केली, त्याबद्दल तुझे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि सर्व चाहत्यांना विनंती करीन, मास्कचा वापर करायचा आहे. आपण बाहेर असाल त्यावेळी मास्कचा वापर करायचा आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. इथे हा बैठक मारून सिक्स मारण्याचा प्रयत्न आहे, पण चांगला झेल टिपतोय हेमंत. हेमंत हा एक उंचपुरा खेळाडू आहे आणि त्याच्यावरून षटकार मारणं हे थोडंसं कठीण जातं. पियुष इथे बाद होतोय. पहिला हादरा, पहिला धक्का बसतोय. पियुष यांची जागा घेतोय नवीन फलंदाज अजय. अजय या खेळाडूला आपण काल परवा 2 दिवस बघत आहोत. आपल्या फलंदाजी मार्फत खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते अजय यांच्याकडून. प्रकाश जाधव, आपण जर प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर व्यासपीठाकडे यायचे. प्रकाश जाधव, या दरम्यान हा उत्कृष्ट चेंडू हाताळतोय गोलंदाज विशाल. फार महत्त्वाचा सामना आहे बऱ्याच संघांसाठी आणि या दोन संघांसाठी देखील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, इथे पायातला चेंडू उत्कृष्ट खेळतो फलंदाज. वन बाउन्स चेंडू जातोय हेमंतकडे. बघायचं थ्रो कुठे आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो असल्यामुळे नक्कीच नॉन स्ट्रायकरचा फलंदाज 2 धावा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण करतोय. आणि त्यातल्या त्यात तो अजयची रनिंग बिटवीन द विकेट, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, काल म्हटल्याप्रमाणे फार कठीण आहे. त्याचा रनआउटचा विकेट घेणं कसं लावावी लागेल. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका आहे, सुंदर फटका आहे. चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. हा SPL चौकार, क्या बात आहे, बेहतरीन फलंदाजी. काय सुंदर चौकार बघायला मिळाला. यानंतर पुढचा चेंडू इथे वेट करून खेळतोय फलंदाज, बॅकफुटला खेळतोय. एक धाव मिळवली, दुसरा धावाचा प्रयत्न इथे पाहायचा. अजय यांचा कॉल असेल, पण नक्कीच नक्की यावेळी मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने हा थ्रो, त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी नकार दर्शवला या धावेसाठी. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर दिसते 8. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दिसते नेपच्यून रायझर्स या संघाची 8. थोडं लवकर खेळायचं आहे. नो टीम मीटिंग्स, लक्षात ठेवा, आमचं लक्ष आहे. आम्ही वारंवार तुम्हाला ही सूचना देत राहणार. त्यानंतर पंचांना आम्ही विनंती करून ठेवलेली आहे की त्या एक तुम्हाला ते नोटीस देतील किंवा एक वॉर्निंग देतील आणि त्यानंतर पेनल्टी असेल. नवीन गोलंदाज शामू वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. क्षेत्ररक्षणात बदल होतोय कारण पॉवर प्लेचं षटक संपतंय. आता मात्र समीकरण असं असेल की 6 आतमध्ये 5 बाहेर, 30 यार्ड सर्कलमध्ये 6 खेळाडू आणि दीपक सामना करतील शामू यांच्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा. या ठिकाणी आपण जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ रिजनमध्ये एक जण तयार ठेवलेला आहे आणि इथे हा पहिला चेंडू या दरम्यान 500 रुपयाचा गुगल पेचं पारितोषिक गुगल पे थ्रू इथे चंदन यांना केलेलं आहे. कल्पेश यांनी त्रिफळा चीजसाठी.
एक धाव मिळवली फलंदाजांनी आणि एज लागली होती. चेंडू थोडासा भिंगरी पद्धतीने निघून गेला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. मगाशच्या सामन्यामध्ये चंदन जो त्रिफळाचीत घेतला होता त्यावेळी कल्पेश त्यांचे सहकारी त्यांचे मित्र यांनी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना लावलेलं होतं, जाहीर केलेलं होतं. ते आत्ता त्यांनी आम्हाला दाखवलेलं आहे की गुगल पेने त्यांना पाठवलेलं आहे. धन्यवाद. हा सुंदर फटका आहे पण इथे मात्र अजय याला बाहेर जावं लागेल कारण चांगला झेल टिपतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रवीण. कुठलीही चुकी नाही आहे या ठिकाणी, चांगला झेल टिपतोय. अल्टिमेट फायटर्सचा कर्णधार आहे तो प्रवीण आणि एक उत्कृष्ट झेल टिपतोय इथे एका महत्त्वाच्या खेळाडूचा. ज्या खेळाडूमध्ये ताकद होती, ज्या खेळाडूमध्ये या सामन्याला या पूर्णपणे धावसंख्येला कुठेतरी वर आणण्याची कुवत होती, अशा खेळाडूचा इथे झेल पकडला जातोय आणि त्याला बाहेर पाठवलं जातंय. नवीन फलंदाज मैदानात गुड्डू जयस्वाल. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका आहे पण हेमंत आहे झेलच्या खाली आणि काय सुंदर झेल टिपतो हेमंत. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद करण्यात यश मिळते शामू यांना. पहिला झेल टिपला होता डीप एक्स्ट्रा कव्हर्समध्ये प्रवीण यांनी आणि दुसरा झेल टिपतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये हेमंत यांच्या मार्फत. फलंदाज दीपक यांना मात्र बाहेर यायला लागतंय. नेपच्यून रायझर्स या संघाचे कर्णधार प्रसाद. या दरम्यान दीपक देशमुख यांचं इथे व्यासपीठावर आगमन होते तरी आमच्या मंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो. सामन्याकडे वळतोय. 2 चेंडूवर लागोपाठ 2 गडी बाद करण्यात यश मिळते. अजूनपर्यंत कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतलेली नाही आहे 3 दिवसामध्ये. आम्ही या अशा गोलंदाजाच्या शोधात आहोत. शामू हा गोलंदाज बनणार आहे का? हॅट्रिकचा गोलंदाज पाहायचा आहे. दरवाजा ठोकतोय, दरवाजा उघडणार आहे का बघायचा हॅट्रिकचा. आणि इथे झेल जर झाला असता, खूप चांगला प्रयत्न होता शॉर्ट मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून हा झेल टिपण्याचा. हा झेल जर झाला असता तर नक्कीच हॅट्रिक ची संधी मिळाली असती. पहिला हॅट्रिक घेणारा हा खेळाडू बनला असता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील आणि हा सुंदर फटका आहे. क्या बात आहे इथे. ओ हो, खूप चांगला प्रयत्न पण षटकार एसबीएल षटकार डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्यात आलेला. या षटकाराच्या साहाय्याने जर आपण पाहतोय तर धावसंख्या निघून जातोय. 2 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद 18. 2 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद 18 धावसंख्या आहे.
नेपच्यून रायझर्स या संघाची. या ठिकाणी लक्ष द्या, पहिली सेमीफायनल आम्ही इथे अनाऊन्स करतोय. दुसरी सेमीफायनल एवढ्यात अनाऊन्स नाही होणार, ती थोड्या वेळाने होईल, पण पहिली सेमीफायनल इथे अनाऊन्स करतोय. युवा शिवाई विरुद्ध शिवाई रिबल्स. युवा शिवाई विरुद्ध शिवाई रिबल्स या दोन संघांमध्ये पहिला उपांत्य सेमीचा सामना, उपांत्य फेरीचा सामना खेळण्यात येईल, म्हणजे सेमीफायनलचा सामना. या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी तयार राहायचे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, पहिला सेमीफायनलचा सामना युवा शिवाई विरुद्ध शिवाई रिबल्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या मध्यंतरामध्ये नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सकडे यायचे. या दरम्यान पहिला चेंडू डायरेक्ट हिटला. ओ हो हो हो, नक्कीच 9 सेकंडच्या यष्ट्यांवरती जर चेंडू लागला असता तर धोका संभवला असा प्रसादसाठी. दरम्यान उत्कृष्ट चेंडू हाताळतोय हेमंत. हेमंत एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे क्रिकेट जगतातलं. ठाणे टेनिस क्रिकेट मधून आपण पाहतो, खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. धावसंख्या 19, धावसंख्या आहे 19. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना हेमंत. पुढचा चेंडू, हा उत्कृष्ट फटका आहे. चेंडू जर निघून गेला तर मात्र अडवणं कठीण आहे. सुंदर फटका इथे पाहायला मिळतात. ह्याला म्हणतात सेन्सिबल बॅटिंग. क्या बात आहे, खूप सुंदर गॅपमध्ये खेळण्यात आलेला हा फटका आहे. आणि आउटफील्ड फास्ट असल्यामुळे एकदा का चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून गेला की तो निघून जातो सीमारेषेच्या पार. धावसंख्या 23. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हेमंत यांचा. इथे खेळतोय, चांगला प्लेसमेंट पाहायला मिळते आपल्याला. शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे हा चेंडू निघून जातो. एक धाव मिळेल. धावसंख्या 24. 4 चेंडू इथे झालेले आहेत. आणि इथे हलकेच खेळतोय फलंदाज प्रसाद. एक धाव मिळेल. या एका धावाने धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वर. अजूनही या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. या गोलंदाजाला सेन्सिबली खेळण्याचा निर्णय आहे या दोन्ही खेळाडूंचा. कुठेही मिस्ट्रोक किंवा कुठेही एक्स्ट्रा एफर्ट्स करायचा प्रयत्न नाही आहे दोन्ही खेळाडूंच्या मार्फत.
दुसऱ्या दिवशीच आहे 11th मॅच 11 वाजताची आहे. 26 आहे ते नाही आहे. आता असे कोणाचे अजून मिस झाले असतील तर प्रॉब्लेम आहे ना. यावेळी बॅट्समन चॉईस पॉवर प्ले घेण्यात येईल. 4थं षटक आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 26-26. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 3 गडी बाद 25. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 3 गडी बाद 25. तो 21 ऍड नाही झाला की 26 ऍड झाला. 26 नाही झाला की 21. नवीन गोलंदाज मैदानात संजय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. सामना करतील फलंदाज डावखुरा फलंदाज प्रसाद. आतापर्यंत धावफलकावर दिसत आहेत 25. पॉवर प्लेचं षटक आहे. बॅट्समन चॉईस पॉवर प्ले आहे. संजय गोलंदाज नवीन 4थं षटक घेऊन येतोय. जुने जाणते आणि 40+ चे खेळाडू आहेत संजय. बॉलिंग पण टाकली तर तुम्ही आता माहित नाही पण संजय सगळ्या मॅच खेळला. संजयांचा पहिला चेंडू. हा पहिला चेंडू नो बॉलचा इशारा आहे पंचांकडून. ओव्हर स्टेपिंग आहे. अच्छा, म्हणजे हा चेंडू विकेटच्या बाहेर टप्पा पडला आहे त्यामुळे नो बॉलचा इशारा आहे पंचांकडून. आणि हा पुढचा फ्री हिटचा चेंडू असेल. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका आहे. इथे झेलच्या खाली येत आहेत पण चेंडू झाडाला लागून आतमध्ये येतोय. 1 धाव मिळवली. दुसरी धाव पूर्ण केली पाहिजे. 3ऱ्या धावेचा आणि धोका. नक्की धोका. इथे प्रसाद या मोठ्या खेळाडूला बाद व्हावं लागतंय. मिसअंडरस्टँडिंग आहे. 2 धावा मिळाल्यानंतर 3री धाव काढणं किती गरजेचं होतं की नाही होतं हे सगळं विचार करणं गरजेचं होतं दोन्ही फलंदाजांमध्ये. पण कुठे ना कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झालं. कॉलिंग चुकलं आणि त्यामुळे मोठा मासा गळाला लागतोय प्रसाद याच्या मार्फत. आणि गडी बाद होतोय कसा तर रन आउट म्हणजे धावचीत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू संजय. नवीन फलंदाज करण मैदानात नॉन स्ट्राईक एंडला तैनात आहे. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न.
पण तसा त्या पद्धतीने खेळता आला नाही. एज लागली बॅटची. चेंडू यष्टमवरच थांबला, विकेटवरच थांबला आणि नक्कीच एक धाव मिळेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोचते 29वर. 29. बॅटिंग पॉवर प्ले आहे हा, आपण पाहतोय. इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. संजय यांचा पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट फटका आहे. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. बायचा आहे, चेंडू निघून जातोय. डीप 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 लॉंग ऑनच्या इथे षटकार. क्या बात आहे. करण या फलंदाजामार्फत हा मारण्यात आलेला षटकार खूप सुंदर आणि खूप उंचावरून. क्या बात. हा एसपीएल षटकार बघायला खूप मजा आली. रिप्लेमध्ये बघायला तर आणखीन मजा येईल. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. इथे झेल होण्याची दाट शक्यता आणि उत्कृष्ट झेल टिपतोय. क्या बात आहे. बेहतरीन. इथे उत्कृष्ट झेल टिपतोय आणि पंचांचा इथे निर्णय आहे की गडी बाद आहे. झेल टिपल्यानंतर स्वतःचा बॅलन्स सांभाळण्यासाठी फक्त एक पोझिशन घेतलेली आहे क्षेत्ररक्षकाने आणि इथे गडी बाद होतोय. करण ज्याने षटकार मारला होता तो आउट झाला आणि गणेश नवीन फलंदाज मैदानात. करण जरा लवकर बाहेर यायचं कृपया करून आपण. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, फेन्सिंगच्या आत, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये उभं राहायचं आहे. फोटो सेशन आपण नंतर करू शकता, कृपया करून नम्र विनंती आहे. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न. इथे झेल होण्याची दाट शक्यता आहे पण झेल सुटतोय. नक्कीच एक धाव मिळवली फलंदाजांनी. इथे एकच धाव घेतली जाऊ शकते. धावसंख्या 36. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. सामनागरातील फलंदाज गणेश हा देखील एक घातक फलंदाज आहे. सामना दोन्ही संघांसाठी अति महत्त्वाचा सामना आहे. इथे डेड बॉलचा इशारा आहे पंचांकडून. पंच जयंत पाटील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व क्रिकेट जगतातलं, स्वतः एक जबरदस्त खेळाडू आणि चांगले पंच म्हणून कामगिरी करतात आज कित्येक वर्ष. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा उत्कृष्ट चेंडू हाताळतोय संजय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार सोडला तर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे संजय मार्फत. 4 षटकांच्या अखेरीस 36 धावा धाव फलकावर दिसत आहेत. गडी बाद होत आहेत 5 गडी बाद, 36 धावा. शेवटचं षटक लवकर हाताळायचं आहे, कृपया नम्र विनंती. शेवटचं षटक हेमंत घेऊन येतोय, लवकर खेळायचं आहे थोडंसं. पुन्हा एकदा आपल्याला नम्र विनंती आहे.
22 बॉलमध्ये करायला. 40 हां 140. आणि 40 केले तर कारण हिमेची ओव्हर. हेमंत यांचा पहिला चेंडू. हा उत्कृष्ट चेंडू हातावतो हेमंत. चेंडू निघून जातोय लॉंग मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळवली. दुसरा धावायचा प्रयत्न आणि 2 धावा समाधानकारक पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीने. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचते. 38. पहिला चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हेमंत यांचा. इथे उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा हाताळतोय हेमंत. एक धाव मिळते. एकोणचाळीस धावा धावफलकावर दिसत आहेत. 39. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत हेमंत यांच्या गोलंदाजी मार्फत टाकण्यात येणार आहे. या 4 चेंडूंमध्ये पाहायचं आहे किती धावा जमवण्यात यश मिळते फलंदाजांना. हा उत्कृष्ट चेंडू आणि इथे पाहायचं. ओ हो हो. इथे मात्र चेंडू अडवणं प्रचंड गरजेचं होतं यष्टीरक्षकाला. बाय स्वरूपात ही धाव मिळते. एक धाव. कारण प्रत्येक धाव दोन्ही संघांसाठी प्रचंड महत्त्वाची आहे. इथे सरासरीचं गणित आहे. इथे रन रेटचं कॅल्क्युलेशन आहे या सामन्यामध्ये आणि त्या कॅल्क्युलेशनवर पुढच्या 2 सेमीफायनलचे जे संघ कोण येणार आहेत त्यांचं भवितव्य आहे. हा इथे पुन्हा एकदा बाय स्वरूपात ही धाव पूर्ण होते. यष्टीरक्षक शामू यांच्याकडून चेंडू कलेक्ट होत नाहीये व्यवस्थित आणि त्यामुळे 2 धावा नाहक जात आहेत. इथे स्ट्राईक एंडवरती त्यांनी थ्रो मारण्याचा प्रयत्न केला होता. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचते. गणेश स्ट्राईकला आहेत. हा उत्कृष्ट चेंडू आणि इथे मात्र मला वाटतं एक धाव. हा रन नाहीये. पंच ही धाव नाही आहे ना. आहे ओके. धावसंख्या 42 आहे. शेवटचा चेंडू. तिन्ही डॉट चेंडूवरती 1-1-22 गेलेले आहेत आतापर्यंत. शेवटचा चेंडू आणि हा उत्कृष्ट फटका चेंडू नक्कीच टर्न होईल. एक धाव मिळवली फलंदाजांनी. थ्रो कुठे आहे तो महत्वाचा आहे. थ्रोसाठी थांबल्यानंतर 2 धावा पूर्ण होणार यात काय वाद नाही. इथे तिसरी धाव देखील मिळते आहे आणि मला वाटतं प्रयत्न करतील 4थ्या धावेचा. फक्त इथे पाहायचं काय होतंय ते. 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 45 आणि हा सामना जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. आता इथे आमचे गुणलेखक आणि आमचे एक्सपर्ट्स इथे बसलेले आहेत. या सामन्यामध्ये असं आहे इथे 46 धावा जमवायचे आहेत अल्टिमेट वॉरियर्स या संघाला. अल्टिमेट फायटर्स या संघाला माफ करा. पण त्या किती चेंडूमध्ये बनवायच्या आहेत याचं गणित आहे. त्यांना क्वालिफाय जर व्हायचं असेल तर आम्ही कळवतोय तुम्हाला. आम्हाला 5 मिनिटाचा वेळ द्यायचा. मी इथे अनाऊन्स करणारच आहे त्यामुळे तुम्ही इथे येऊन काही वेगळं चेंज होणार नाही यात काही वाद नाही. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अल्टिमेट फायटर्स आपलं क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. नेपच्यून रायझर्स आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे कृपया करून.
नंतर बोलू. आहे अरे म्हणजे मला टीम बोलवायला काही चान्स जर त्या लोकांनी 5 ओव्हरमध्ये कंप्लीट केलं 5 ओव्हरमध्ये माझ्यामुळे हरलेत ना तुम्ही. तरी रामराजे 3.4 मध्येच करायचं काय पण रामराजे येईन कर. अरे 3.5 मी जी सांगतोय ती महत्त्वाची सूचना आहे, लक्षात घ्या दोन्ही संघांसाठी. आता चालू असलेला सामना याच्यामध्ये महत्त्वाची सूचना आहे, धावसंख्या करायची आहे 46 टू विन. जर हा सामना फलंदाजी करताना अल्टिमेट फायटर्स या संघाने, मी पुन्हा एकदा सांगतो अल्टिमेट फायटर्स, नंतर तुम्ही म्हणू नका की मी ऐकलं नाही. अल्टिमेट फायटर्स, अल्टिमेट फायटर्स, अल्टिमेट फायटर्स. मी काय सांगतोय, हा सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल तर तो, आणि तुम्हाला जिंकायचा नाही नुसतं पुढे जायचं असेल, क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला 3.4 बॉल म्हणजे 22 बॉलमध्ये 46 रन्स करावे लागतील. मी पुन्हा एकदा सांगतो 22 चेंडूमध्ये 46 धावा कराव्या लागतील, तर तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी म्हणजे सेमीफायनलसाठी प्रवेश करू शकता. जर तुम्ही 3.5 मध्ये केलं तर तुम्ही यातून बाहेर पडाल, तुम्हाला जाता येणार नाही. दुसरी गोष्ट सेम मी सांगतोय नेपच्यूनसाठी, जर का हा सामना तुम्ही हरले म्हणजे ह्यानी किती म्हणजे 5 ओव्हरमध्ये जरी पूर्ण केला आणि तुम्ही जर इथे हरलात तर तुम्ही यातून बाहेर जाणार, या प्रतियोगितेमधनं तुम्ही क्वालिफाय होणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, तिथे रामराजे रॉयल्स क्वालिफाय होईल. तुम्हाला हा सामना जिंकायचाच आहे जर तुम्हाला पुढे जायचं आहे, आणि 3.4 मध्ये. आणि हा पहिला चेंडूवर गडी बाद होते हिट विकेट स्वरूपात. इथे मात्र सगळं गेम स्ट्रॅटेजी प्लॅनिंग दिसायला मिळणार आहे. इथे सलामीची जोडी मैदानात गेलेली होती. सलामीची जोडी आम्हाला नावं नाही कळत आहेत. विशाल हा फलंदाज बाद होतोय. स्ट्रोक मारण्याच्या प्रयत्नात हिट विकेट स्वरूपात त्यांचा गडी बाद होतोय. त्यांची जागा घेतो नवीन फलंदाज हेमंत, आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश. गोलंदाज आहे गुड्डू. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. इथे सुंदर चेंडू हाताळतोय गोलंदाज गुड्डू. क्या बात आहे, बेहतरीन डिलिव्हरी. पहिला चेंडू हेमंतसाठी पायात टाकलेला चेंडू होता, परंतु एक धाव मिळवतात फलंदाज. आता स्ट्राईक एंडला आहेत प्रथमेश. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय, थोडासा टर्न होतोय. एक धाव मिळवली. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा इथे समाधानकारक पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. पाहायचंय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अल्टिमेट फायटर्सला 22 चेंडूमध्ये 46 धावा जमवायच्या आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा उत्कृष्ट फटका आहे, पण एक धाव मिळेल. मला वाटतं एका धावेच्या वर काही नाही. डायरेक्ट हिटला नक्कीच थोडंफार क्लोज होऊ शकलं असतं. आणि इथे गडी बाद होतोय. लावलेलं नाहीये मला वाटतं स्टंपला. चला लवकर सामना चालू करायचा आहे. बॉल डेड झालेला आहे, त्यामुळे आता काहीच होऊ शकत नाहीये. लक्षात घ्या, एक वेळ असते प्रत्येक चेंडूवर काहीतरी डिसिजन होण्याची.
क्या बात आहे, सुंदर डिलिव्हरी खेळतोय आणि कुठली संधी देत नाहीये हेमंतला. खूप चांगली पॉवर प्लेचं षटक आहे आणि हा षटकामध्ये धावसंख्या होते 4-5. एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा पहिल्या षटकातील. चांगलं दांबून ठेवलंय, चांगलं रोखून ठेवलेलं आहे अल्टिमेट फायटर्स या संघाच्या खेळाडूंना. हा उत्कृष्ट फटका आहे, पाहायचंय काय होतं इथे. एक धाव नक्कीच घेईल हेमंत, कारण स्ट्राईक तर नक्की हेमंतला ठेवायचं आहे इथे. नॉन स्ट्राईक एंडकडे हेमंतसाठी दाद मागतायत, पण हेमंत ऑलरेडी इन होता, त्यामुळे एक धाव मिळाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा जमतायत त्या 5. क्वालिफाय व्हायचं असेल तर 17 चेंडूत 41 धावा जमवाव्या लागतील, अन्यथा 24 चेंडूत 41 धावा. 16 चेंडूत 41 धावा जमवाव्या लागतील जर का तुम्हाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल. 16 चेंडूत 41 धावा, अन्यथा सामना नुसता जिंकायचा असेल तर 24 चेंडूत 41 धावा जमवाव्या लागतील. गोलंदाज प्रसाद वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय. आक्रमक फलंदाजी करावी लागेल हेमंतला जर या सामन्यामध्ये आपलं स्थान ठेवायचं असेल तर. या दरम्यान हा उत्कृष्ट चेंडू हाताळतोय. एक धाव मिळते, नाही एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होते या ठिकाणी पुन्हा एकदा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा जोरदार ठेवण्याचा प्रयत्न आहे, पण इथे डायरेक्ट हिटला नक्कीच धोका पत्करू शकतो. प्रसाद यांच्या हातात चेंडू आला नाहीये. या ठिकाणी पंचांना विचारूनच नक्की बॅट चेंज होईल. फेन्सिंगच्या आतमध्ये यायचं अल्टिमेट. आपल्या सगळ्या खेळाडूंनी फेन्सिंगच्या आतमध्ये यायचंय. कृपया नम्र विनंती आहे आपल्याला, सगळ्यांनी आतमध्ये यायचंय आणि जो खेळाडू जाईल त्यानेच फक्त बाहेर जायचंय. तो पण तुमचा अतिरिक्त 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे. महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी आणि त्याचबरोबर राहिलेल्या 3 संघांसाठी देखील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा उत्कृष्ट फटका खेळतोय फलंदाज. चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण करता येईल. 2 धावा मिळवला इथे फलंदाजी करताना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे 1 धाव मिळेल.
हम्म. संकेत तुम्ही किती आहेत आम्हाला जेवण पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पाहायचं काय होतंय. हा मिश्रक होतोय हेमंतच्या मार्फत आणि हेमंत हा बाद येतोय. एक मोठा गडी मोठा मासा गेम चेंजर प्लेअर इथे बाद होतो आहे. झेल टिपतोय दीपक. प्रवीण नवीन फलंदाज मैदानात प्रवीण. पुढचा चेंडू आणि इथे मात्र मिस्ट्रोक होतोय आणि झेल बाद होतोय. गडी अच्छा हिट विकेट झालेला आहे. ओके नवीन फलंदाज मैदानात संजय. कोण वाजवतो रे इथं कोण टोकतोय दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या 9 होते. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या 9 आहे. कशाला एक्स्ट्रा विस्ट्रा नको 10 चेंडूत 39 धावांची गरज आहे जर क्वालिफाय व्हायचं असेल तर. अन्यथा 18 चेंडूत 39 धावांची गरज आहे. गोलंदाज करण नवीन षटक घेऊन येतोय. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका पाहायचा झेल होतोय का आणि हा उत्कृष्ट झेल टिपतोय. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कॅच. दोन महत्त्वाचे खेळाडू दोन गेम चेंजर खेळाडू इथे झेल टिपला जातोय आणि खूप सुंदर असा झेल करण यांच्या पहिल्या चेंडूवर. एक मोठा खेळाडू बाद होतोय ज्याच्यामध्ये ताकद होती या गेमला चेंज करायची. प्रवीण आता मात्र जर जिंकायचं असेल तर 9 चेंडूत 39 धावा अन्यथा 17 चेंडूत 39 धावा. लवकर जायचं फलंदाजाने अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. 37 धावा पाहिजेत 9 चेंडूत. नवीन फलंदाज मैदानात किरण. पहिल्या सेमीफायनलसाठी दोन संघ जे युवा शिवाई
हा सुंदर फटका पाहायचा किती धावा होतील आणि हा षटकार क्या बात आहे. संजय यांच्या बॅटमधून निघाला हा षटकार आहे. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 15वर 15. नाही जिंकली तर दोन्ही बाहेर. 5 ओव्हरमध्ये अल्टिमेट बॅटर जिंकली ना 5 ओव्हरमध्ये रामराजे. क्वालिफाय होण्यासाठी 8 चेंडूत 31 धावांची गरज आहे. बॅटिंगमध्ये 5 ओव्हर पाणी पाणी नाहीये. पाणी पिकमध्ये का फिल्डिंगमध्ये 5 ओव्हरमध्ये पाणी नाही रे. आणि हा सुंदर फटका आहे. पुन्हा गॅपमध्ये स्ट्रोक आहे. चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा वरच्या दिशेने आणि हा चौकार. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. 7-27. क्वालिफाय होण्यासाठी 7 चेंडूत 27 धावांची गरज आहे. नाहीतर मग या ठिकाणी नो बॉलचा निर्णय. फेकी गोलंदाजी, चक बॉलिंग, थ्रो बॉलिंग आणि यानंतरचा चेंडू हा फ्री हिट असेल. या नो बॉलवर जर एखादा मोठा फटका मिळाला असता आता तर खूप मोठा फरक पडू शकला असता. नक्की पण हरकत नाहीये. नो बॉल मिळतोय, 1 धाव मिळते आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. 7 चेंडूत 26 धावांची गरज आहे क्वालिफाय होण्यासाठी. 7-26. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. इथे पुन्हा एकदा 1 धाव मिळवली. फलंदाजांनी दुसरा धावाचा प्रयत्न करतो. इथे थ्रो जातोय. हो 3. म्हणजे माझ्या मते एकूण 4 धावा मिळतील असं मला वाटतंय. अच्छा, वंडी गेलेली नाही. ओके, घोषित क्षेत्रात चेंडू गेलेला नाहीये. इथे बॉलर चेंज होणार का? होणार काय गडबड आणले केदारला काय गाव करणार. जिंकायला 15 चेंडूत 23 धावांची गरज आणि क्वालिफाय होण्यासाठी 7 चेंडूत 23 धावांची गरज. जर नुसता सामना जिंकायचा असेल तर 15 चेंडूत 23 धावांची गरज आणि जर का क्वालिफाय व्हायचं असेल तर 7 चेंडूत 23 धावांची गरज. सामन्याचं स्वरूप, रूपरेषा, रंग बदलतोय. 2 लागोपाठचे थ्रो बॉल टाकल्यामुळे गोलंदाज चेंज होत आहेत. नवीन गोलंदाजाचं नाव कळलं पाहिजे आम्हाला. रवी दांडेकर एक नावाजलेले गोलंदाज आहेत. पाहायचंय काय प्रयत्न करणार आहे संजय, किरण हे 2 फलंदाज. काय पद्धतीने 7 चेंडूंमध्ये करण्याचा प्रयत्न करणार की 15 चेंडूंमध्ये फक्त जिंकणार. थोडंसं लवकर खेळायचंय, थोडंसं लवकर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू.
आणि हा उत्कृष्ट फटका आहे. पाहायचा किती धावा मिळतील इथे. इथे क्या फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे पंचांचा निर्णय आपण थांबतोय बघतोय. फ्री हिट असल्यामुळे नक्कीच 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टॅलेंटला तुम्ही दाबता येतात. अरे मग त्याला रनआउट केलं पाहिजे होतं ना. 14-21 पाहायला गेलं तर 6-21. हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आहे इथे, पण सुंदर चेंडू हाताळतोय गोलंदाज. क्वालिफाय होण्यासाठी 5 चेंडूत 21 धावांची गरज आणि जिंकण्यासाठी 13 चेंडूत 21 धावांची गरज. इथे 1 धाव घेत आहेत फलंदाज. षटक संपतंय. स्कोर बारा चेंडूत 20 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. बॅट्समन चॉईस. तसं क्वालिफाय व्हायचं असेल तर 4 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. म्हणजे 3 षटकार आणि 2 धावा, 3 षटकार आणि 1 चौकार किंवा 2 धावा अशा जमवाव्या लागतील जर क्वालिफाय व्हायचं असेल तर. बारा चेंडूत 20 धावांची गरज आहे जर हा सामना जिंकायचा असेल, फक्त जिंकायचा असेल तर. आणि क्वालिफाय व्हायचं असेल तर 4 चेंडूत 20 धावांची गरज आहे. थोडं लवकर खेळायचं आहे, अन्यथा 20चे 18 होतील. लक्षात घ्या. जास्त वेळ घेत आहे आपण. शेवटचा वॉर्निंग आहे. 12 चेंडूत 20 धावांची गरज आणि तसं बघायला गेलं तर 4 चेंडूत 20 धावांची गरज क्वालिफाय होण्यासाठी. इथे पहिला वाईड बॉल आहे. स्वेर चेंडूचा इथे इशारा होतोय. एक अवांतर धाव मिळते. 4-19 आहे. क्वालिफाय होण्यासाठी, जिंकण्यासाठी 12 चेंडूत 19 धावांची गरज. पुन्हा एकदा चौथ्या षटकातील पहिला चेंडू. हा देखील स्क्वेअर चेंडू. एक अवांतर धाव पुन्हा. आता 4 चेंडूत 18 धावांची गरज, म्हणजे 3 षटकाराने हा सामना क्वालिफाय होऊ शकता. आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूत 18 धावांची गरज आहे.
जर हा सामना नुसता जिंकायचा असेल तर 12 चेंडूत 18 धावांची गरज. सुंदर चेंडू हाताळतोय फलंदाज, एक धाव मिळेल. इथे पाहायला गेलं क्वालिफाय होण्यासाठी 3 चेंडूत 17 धावांची गरज, अन्यथा 11 चेंडूत 17 धावांची गरज. 11 चेंडूत 17 धावांची गरज जर सामना नुसता जिंकायचा असेल तर. या इथे देखील पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पाहायचं काय होतंय आणि गडी बाद होतोय. 10 चेंडूत पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि इथे स्वतः गडी बाद होतोय. या ठिकाणी आता क्वालिफाय होणं खूप कठीण आहे, पण मॅच जिंकण्याची शक्यता अजूनही हातात आहे. धावसंख्या होते 29. 17 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. लवकर खेळायचं आहे, आपण खूप वेळ घेत आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आहे, लॉंग ऑफच्या दिशेने केली. फलंदाज एक धाव मिळवली, दुसरा धावायचा प्रयत्न करणार की नाही. इथे गफलत आहे पुन्हा एकदा. 2 धावांमध्ये ही गफलत होते आणि प्रवीण हा फलंदाज इथे बाद होतोय. त्याची जागा घेतोय नवीन फलंदाज. सोळा धावांची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज मैदानात भरत. या दरम्यान एक धाव काढण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिटला प्रॉब्लेम होऊ शकतो, पण धावसंख्या 31. 15 धावांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. इथे वाईट बॉलचा इशारा आहे पंचांकडून आणि एक वॉर्निंग आहे गोलंदाजाला.
7-14 असं समीकरण आहे. 7 चेंडूत 14 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पाहायचा हा सामना जिंकणार यासाठी काय फलंदाजी करतील अल्टिमेट फायटर्सचे फलंदाज. त्या दरम्यान हा तितकासा खास स्ट्रोक नाही आहे. डायरेक्ट हिटला पाहायचं आहे काय होऊ शकतं. पण एक धाव मिळत आहेत. 6 चेंडू आणि 13 धावांची. हे षटक टाकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. फक्त 3 मिनिटांचा अवधी हे षटक हाताळण्यासाठी. सर तुम्ही पेनल्टी देऊ शकता तुम्हाला द्यायची आहे तर. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे कमिटीचा निर्णय आहे की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 2 रनची पेनल्टी देऊ शकता. नाही एवढा वेळ नाही देऊ शकत मित्रांनो, लक्षात घ्या कृपया करून. दोन रन मला पंचांचा निर्णय कळू दे फक्त. नाही पंच घेतील निर्णय, कारण आम्ही वारंवार सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या तुमचे 4 गोलंदाज आहेत त्याच्यासाठी तुम्हाला खूप विचार करावा लागतो. असं नाही होत. लक्षात घ्या प्रोफेशनल क्रिकेट आहे, व्यावसायिक क्रिकेट आहे. 4 गोलंदाज तुम्ही तयार ठेवणं गरजेचं आहे. पहिली वॉर्निंग आहे, फर्स्ट कॉल आहे. गोलंदाज सुनील. इथे लेग बायचा इशारा आहे पंचांकडून. 1 धाव मिळते. 5 चेंडूत 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 12 धावा. हा सुंदर फटका मारतोय फलंदाज डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे चेंडू निघून जातोय. 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. 3रा धावाचा प्रयत्न आहे का पाहायचा आहे. 2 धावा मिळत आहेत. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 4 चेंडूत 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सुनील. 4 चेंडूत 10 धावांची गरज. इथे पाहायचंय सुंदर झेल टिपतोय डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आणि गडी बाद होतोय. 3 चेंडूत 10 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन लगेच आतमध्ये जायचं आहे. नवीन बॅट्समन. 8 गडी बाद झालेले आहेत. इथे 9वा गडी आतमध्ये जातोय. थोडंसं धावत जायचं आणि लवकर जायचं कृपया करून. या पुढील होणारा सामना पहिली सेमीफायनल युवा शिवाई विरुद्ध शिवाई रिबल्स यांच्यात होणार आहे. तरी दोन्ही संघांच्या कप्तानांना विनंती आहे की संघ रेडी ठेवायचा आहे. आपला प्लेइंग 11ची लिस्ट द्यायची आणि लगेच टॉससाठी टॉसच्या स्टेजवर यायचे. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे. प्लेइंग 11ची लिस्ट. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. हा उत्कृष्ट चेंडू हाताळतोय फलंदाज. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव मिळते. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 9 धावांची लवकरात लवकर यायचे टॉसच्या स्टेजवर. शिवाई रिबल्स आणि युवा शिवाई पहिली सेमीफायनल आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत. पहिल्या सेमीफायनलचा टॉस आपण करणार आहे आज इथे. SPL
आणि हा शेवटचा चेंडू इथे हाताळतोय अशा प्रकारे आमचे मित्र ज्यांचं सहकार्य असतं SPL ला नेहमीच संदेश थसाळे यांना मी विनंती करेन टॉससाठी यायचं स्टेजवर. टॉसचा स्टेज खाली करायचा आहे, भरपूर भरलेला आहे. माफ करा, केतन माने बसलेत. युवा शिवाई आणि शिवाई रिबेल्स आत्ता झालेल्या सामन्यात नेपच्यून रायझर्स यांनी विजय संपादन केलाय. हार्दिक स्वागत त्यांच्या कमिटीतर्फे. पहिले टॉस मॅन ऑफ द मॅच काढेपर्यंत टॉस साठी हॅलो शिवाई युवा शिवाईचे कप्तान आशिष. टॉस साठी कोण कॉल देणार आहे? हर्षल. सेकंड सेमीफायनल सिग्मा राज लायन्स आणि नेपच्यून रायझर्स. कॉल कोण देणार आहे? हेड. शिवाई रिबल्स यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. बघूया काय स्वीकारतात. फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? सेमीफायनलची मॅच आहे. 50च्या आतमध्ये 50 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. प्रथम फलंदाजी करायचे. किती टार्गेट सेट करायचं आहे तुम्हाला या सामन्यात? 55 to 60 पर्यंत करण्याचा प्रयत्न राहील. ठीक आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा सेमीफायनलच्या मॅचसाठी. लवकरच सामना चालू करू आपण. तत्पूर्वी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून मी या सामन्याचा प्रसाद मॅन ऑफ द मॅच म्हणून मी प्रसाद, नेपच्यून रायझर्सचा प्रसाद. यांनी आपल्या गोलंदाजीत 3 विकेट मिळवलेले आहेत आणि विजय संपादन केलाय. अजून एक महत्त्वाची सूचना आहे. जे 4 सेमीफायनल्स होणार आहेत, माफ करा 2 सेमीफायनल्स होणार आहेत, त्यातले जे रूल्स लीग मॅचेसमध्ये होते ते आता इकडे नाही लागू होणार आहेत. यानंतर होणारी सेमीफायनल नेपच्यून रायझर्स व सिग्माराज लायन्स यांच्यात असेल. यानंतर होणारी सेमीफायनल एलिमिनेटर राऊंड असेल. तो आता जो सामना होईल त्याच्यात जो संघ विजय प्राप्त करेल तो फायनलला जाईल आणि जो संघ हारेल तो या पुढील होणारा जो सामना आहे नेपच्यून रायझर्स व सिग्माराज लायन्स यांच्याबरोबर एक सामना खेळण्याची संधी असेल. त्यात जो संघ जिंकेल तो फायनलला जाईल. नाणेफेक जिंकून शिवाई रिबल्स यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. हॅलो. चारही टीमच्या कर्णधारांनी जरा स्टेज जवळ यायचं. प्रसाद मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा संदेश यांच्यातर्फे त्यांना देण्यात येते. 3 गडी बाद केलेत. चारही टीमच्या कर्णधारांनी जरा स्टेज जवळ द्यायचं. चारही टीमच्या कर्णधारांनी प्रसादसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. चला सामना चालू करायचा आहे. दादूस एक सूचना